आज आपण BSc Q4 FY26 या कंपनीचा रिझल्ट बघणार आहे. ओव्हरऑल कंपनीचा बिझनेस मॉडेल, कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट कसा गेला, कंपनी कॉन कॉलमध्ये काय बोलली, कंपनीचा स्कोप काय आणि पुढे जाऊन ही कंपनी कितीच्या पेसनी ग्रो करू शकते. आता त्याचं आपण एक एस्टिमेट लावणार आहे. आता आपण BScच्या कंपनीबद्दल डिस्कस करू, बिझनेस मॉडेलबद्दल. आता BSc कंपनी कसं आहे, एक्झाम्पल समजायला गेलं, एक वेबसाईट आहे. आता ॲमेझॉनवर काय होतं की आता एखादा सेलर आहे, सेलर त्याची कंपनी लिस्ट करतो आणि आपल्यासारखा बायर बाय सेल करतो आणि आता ॲमेझॉनला त्यातनं प्रॉफिट कुठनं येतो, तर ॲमेझॉन सेलरकडनं कमिशन घेतो, बायरकडनं कमिशन घेतो. तसंच सेम BSc करते. BSc काय करते, एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर मोठे मोठे कंपनीज, टाटा, बिर्ला, आता जे कुठले स्टॉक्स आहेत असं नाही स्पेसिफिकली कुठले, सगळे स्टॉक्स लिस्ट होतात. ते लोक काय करतात, मग आता आपण त्या कंपनीजमध्ये शेअर्स बाय करतो. मग कंपनीजला मेंटेनन्स फी, लिस्टिंग फीज, IPO लिस्टिंग फीज द्यायला लागती आणि आपल्याला ट्रान्झॅक्शनल फीज म्हणजे जेव्हा आपण स्टॉक बाय करतो, सेल करतो ते फीज द्यायला लागती. मग तसंच BSc पण मग एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर ते कमिशन्स खातं. आता ते कमिशन कुठनं कमावतात, फॉर एक्झाम्पल ते कमावतात IPO, जसं की नवीन स्टॉक लिस्टिंग झाला, त्याचा जरी लिस्ट झाला त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी पण त्यांना इयरली पैसे द्यायला लागतात. IPO लिस्टिंग फीज झाली, त्याच्यानंतर तुमचं ट्रेडिंग झालं म्हणजे कुठलं डेरिव्हेटिव्स, सेन्सेक्स डेरिव्हेटिव्स, ITFNO डेरिव्हेटिव्स. आता रिसेंटली मी एक व्हिडिओ बनवला होता ITFNOचं, तो त्यांनी काय ITFNOचा डेरिव्हेटिव्स लॉन्च केला आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला, त्याची मी लिंक खाली देईल, तुम्ही ते बघा. त्याच्यातनं पैसे कमावतात. म्हणजे तुम्ही जेवढं ट्रेडिंग कराल त्याच्यातनं पैसे कमावणार. त्याच्यानंतर एक जी म्युच्युअल फंड्स, आता त्यांनी म्युच्युअल फंडसाठी प्लॅटफॉर्म बनवून दिला आहे. म्हणजे तुम्ही कुठेही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, SIP करणार, बरोबर. मग ते SIPचा पैसा तो BSc थ्रूच पास होतो. मग BScला त्याच्यामधनं कमिशन भेटतं. जसं की HDFC मॅनेजमेंट, तुमचं SBIचं घ्या, कुठली पण मॅनेजमेंट कंपनी असू द्या, ती लिस्ट होती BScवर, मग त्याच्या थ्रू त्यांना पैसे भेटतात. झालं. आता हे त्यांचे झाले मेजर सोर्स ऑफ इन्कम. मी तुम्हाला एक डिस्प्ले पण दिल, एक फोटो पण दिल, त्याच्यावर तुम्ही बघा की त्यांचे कुठले कुठले टाईप्स आहेत आणि कुठनं पैसे कमवतात, त्याचा मी स्क्रीनशॉट लावल. आता कंपनीच्या Q4 FY26चा रिझल्ट बद्दल डिस्कस करू की रिझल्ट कसा आला. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कंपॅरिझन कसं करणार आहे, Q4 FY25 वर्सेस Q4 FY26 असं कंपॅरिझन करणार आहे. म्हणजे मग मी काय करणार, दोन्ही नंबर्स रीड करून सांगणार, त्यांची तुम्हाला ग्रोथ सांगेल की सेल्स ग्रोथ किती झाली पर्सेंटेजमध्ये, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येईल की कंपनी किती ग्रो झालेली. आता आपण Q4 FY26चं बघू. आता Q4 FY26 मध्ये सेल्स कंपनीचा 847 करोड होता. तेच Q4 FY26 मध्ये 1564 झालाय, म्हणजे 85% झालाय. 85 सेल्स ग्रोथ आहे. तुम्ही म्हणताय कंपनीचा सेल्स ग्रोथ 85% झालाय आणि ह्याच्या मागे मेजर रिझन्स काय तुम्हाला सांगू का, जर 60 to 70% कॉन्ट्रीब्युशन सेन्सेक्स डेरिव्हेटिव्स आहे. त्याचं का रिझन आहे, कारण की जास्त ट्रेडिंग वाढल्यामुळं मग त्याच्यामुळं त्यांचा जो नंबर जो आता ट्रान्झॅक्शनल फीज आहे, म्हणजे ज्यांचं जे कमिशन भेटतं त्यांना, ते त्यांचं वाढलं, त्याच्यामुळं सेल्स वाढला. त्याचे पण नंबर आपण पुढे डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर कंपनीचा EBITDA 594 करोड्सवरनं 1041 करोड्सवर गेलाय, म्हणजे 75% ग्रोथ झाली, चांगली ग्रोथ आहे. त्याच्यानंतर EBITDA मार्जिन 70% होता, 67% झाला. आता तो डिक्लाइन का झाला, आता मी तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगतो. ऑपरेटिंग लेव्हरेज आहे या कंपनीकडं. आता तुम्हाला सांगतो का, जसं की आता आपण डिस्कस केलं की एक वेबसाईट आहे. आता वेबसाईट बनवताना वन टाइम खर्च झाला, आता त्याच्यानंतर त्याला जे मेंटेन करायचं त्याची कॉस्ट वाढत जाणार. म्हणजे फॉर सिम्पल एक्झाम्पल, 100 रुपयाचा जर आता कंपनी रेव्हेन्यू कमवते, त्याच्यामधनं 20 रुपये कंपनीचा खर्च आहे. आता नेक्स्ट क्वार्टरमध्ये काय होईल, कंपनी 200 रुपये कमवल, पण त्याचा खर्च 30 रुपयेच होणार आहे. म्हणजे जेणेकरून कळते का तुम्हाला की कंपनीचं कॉस्ट थोडाच वाढणार आहे, पण त्या हिशोबाने आता 100 रुपये मागं त्यांना 50 रुपयाचा प्रॉफिट होत होता, सो 200 रुपये मागं त्यांना 100+ प्रॉफिट होणार आहे. म्हणजे त्यांची प्रॉफिट ग्रोथ जास्त होत जाणार आहे आणि कॉस्ट फिक्स्ड जाणार, फिक्स पण नाही म्हणणार, थोडीशी इव्हनली स्प्रेड आउट होणार आहे, जेणेकरून त्यांना ऑपरेटिंग लेव्हरेज भेटतोय. तो ऑपरेटिंग लेव्हरेज भेटतोय. यावेळेस ऑपरेटिंग लेव्हरेज आपला जो EBITDA मार्जिन आहे
तो कमी का झाला, कारण की त्यांचं म्हणणं होतं की आता नवीन नवीन तुम्हाला बोललो ITFNO डेरिव्हेटिव्ह लॉन्च केला, ते नवीन म्हणजे ग्रोथकडे बघतात ते म्हणतात ते की कंपनीचा जो ग्रोईंग सेक्टर अजून ग्रो होणार आहे, म्हणून त्यांना नवीन नवीन डेरिव्हेटिव्ह इक्विटी मार्केट ह्याच्यावर नवीन नवीन प्रोडक्ट्स काढायचे. त्याच्यानंतर कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता सगळ्यात मेन 494 करोड्सवरनं 795 करोड झाला आहे. म्हणजे नाही जरी म्हटलं तरी डबल नाही तर 1.8x तरी झालेला आहे. नेट प्रॉफिट बोलतोय मी. 61%. सेल्स तुम्ही बघितलं 85%नी ग्रो झाला आहे आणि त्यांचा जो नेट प्रॉफिट आहे वो 61%नी ग्रो झाला आहे. आता डेरिव्हेटिव्ह रेव्हेन्यू म्हणजे तुम्हाला सांगतो, डेरिव्हेटिव्ह रेव्हेन्यू म्हणजे काय की तुमचा जो तुम्ही जितकं ट्रेडिंग झालं एका क्वार्टरमध्ये Q4 FY25 मध्ये ट्रेडिंगचं व्हॉल्यूम जे होतं वर्सेस Q4 FY26 मध्ये व्हॉल्यूम किती झालं, किती लोकांनी ट्रेड केलं, तर जो Q4 FY25 मध्ये जो नंबर होता तो 475 करोड होता आणि Q4 FY26 मध्ये 128 करोड आहे. म्हणजे 138%नी ग्रो झालाय. म्हणजे तुम्हाला एक अंदाजा देतो मी. आता समजून घ्या, आता कंपनीने सांगितलं की 25 करोडचा अकाउंट बेस झालेला आहे, त्याच्यामध्ये 3.3 करोड फक्त एका क्वार्टरमध्ये ओपन झालेत. म्हणजे Q4 वर्सेस FY25 वर्सेस FY26 Q4 वर्सेस Q4 त्याच्यामध्ये 25 करोड अकाउंट ओपन केलेत, त्याच्यामध्ये ह्या क्वार्टरमध्ये 3.3 करोडचे अकाउंट्स ओपन झालेत. सो तुम्ही अंदाजा लावा की किती कंपनीचे जे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढणार आहे अजून पुढे जाऊन. आणि प्रीमियम टर्नओव्हर, आता मी त्याचा एक स्क्रीनशॉट देईल. हा प्रीमियम टर्नओव्हर लेफ्ट साईडला असेल आणि डेरिव्हेटिव्ह राईट साईड राईट कॉर्नरला आहे, मी हायलाईट करेल. त्याच्यामध्ये 11,783 करोड्स कमवलेत जे ह्याच्यामधनं ह्याच्यामधनं रेव्हेन्यूमधनं. एक मिनटा, प्रीमियम टर्नओव्हर सॉरी मी कन्फ्यूज केलं तुम्हाला. AD प्रीमियम म्हणजे काय की ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे ट्रेडिंग किती वाढली. AD प्रीमियम हा लेफ्ट साईडला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा 11,000 Q4 मध्ये होता 11,000 करोड. आत्ताचा जो Q4 FY26चा जो टर्नओव्हर आहे तो आहे 30,000 अप्रॉक्सिमेटली, मी बोलतो 29 झाला आहे पण 30,000 करोड म्हणजे 3x वाढलेला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर टर्नओव्हर कंपनीचा. म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूम तितकं वाढलंय. आणि जो डेरिव्हेटिव्ह रेव्हेन्यू आहे तो कंपनीचा सेल्स आहे. म्हणजे काय की आता समजा जो 3x झालेला आहे 29 to 30,000 करोडचा जो व्हॉल्यूम वाढलाय, त्याच्यामध्ये त्या लोकांनी जितकं ट्रेड केलं त्याच्यामधनं पैसे किती कमवले, म्हणजे जे चार्जेस जे लागले ते किती होते. पहिले 475 करोड होते, ह्या क्वार्टरमध्ये 1,128 करोड कमवलेत. म्हणजे नाही म्हटलं तरी 2.5x नी ग्रो झालेलं आहे फक्त एका क्वार्टरमध्ये बोलतोय मी. हां, आता मी कंपनीचं पुढचं डिस्कस काय करतोय की स्कोप डिस्कस करतोय की पुढे जाऊन कंपनी किती ग्रो होऊ शकते आणि का ग्रो होऊ शकते. पहिलं ते एक्झाम्पल घेऊ की आता इंडियाचं पॉप्युलेशन 145 करोड आहे आणि आता आपण फक्त 25 करोडच्या बेसवर पोहोचलोय. सो तिथं ग्रोथ दिसतीये. त्याच्यानंतर ते बोलतात आहे की पुढच्या इयरसाठी 250+ IPOची पाईपलाईन पडली त्यांच्याकडं. म्हणजे IPO अजून येणार, त्यांनी अजून प्रॉफिट वाढणार. आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये पण त्यांना वाटतंय की 10%नी ग्रो होईल. म्हणजे हे जे मी सांगतोय तुम्हाला, जसं की IPO हे 10%नी ग्रो झालं. त्याच्यानंतर जो ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे जो AD प्रीमियम तो 10%नी ग्रो झाला. IPO लिस्टिंग 10%नी वाढलं, म्युच्युअल फंड 10%नी वाढलं. ऑन अन ॲव्हरेज मी प्रिडिक्ट करतोय की कंपनी 25 to 30% च्या रेंजमध्ये ऑन CAGR बोलतोय मी, ऑन अन इयरली बेसिस FY27 FY28 पर्यंत ग्रो करणार. मला असं वाटतंय कारण की 5 to 10% ॲटलिस्ट ते ग्रो करू शकतात. ॲटलिस्ट इंडियाच्या GDPच्या लेवलच्या हिशोबाने तेवढं ग्रो होऊ शकतं. म्हणून मग मला वाटतं की जो BSEचा जो सेल्स आहे जो FY27 FY28 मॅनेजमेंटनी काय असं क्लिअरली गायडन्स दिलं नाहीये किंवा इनडायरेक्टली पण दिलं नाही, पण आपण जर एक रेफरन्स पॉईंटनी जरी पकडला तरी आपण बघू शकतो की जो कंपनीचा जो सेल्स आहे ॲटलिस्ट 25 to 35% CAGR इयरली बेसिसवर FY27 FY28 नी ग्रो करू शकतो. ही प्रेडिक्टेबिलिटी मला वाटते. आणि तुम्ही हे प्रेडिक्टेबिलिटी स्टॉक असं का बघितलं पाहिजे, कारण की तुम्ही बघा पहिलं तर बिझनेस समजायला सिंपल आहे, ट्रॅक करायला सिंपल आहे.
तुम्हाला माहिती आहे की डिमांड वाढतच जाणार आहे, डिमांड कधी काही कमी नाही होणार आहे. तुम्ही जरी तुम्हाला मी स्क्रीनशॉट मी ट्विटरला टाकल, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की त्यांची लिस्टिंगचा जो रेट आहे तो वाढत चालला आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो म्युच्युअल फंडचा जे ट्रान्झॅक्शन्स होतात ते वाढत चाललं आहे. त्यांची जे डेरिव्हेटिव्हज आहेत त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो वाढत चालला आहे. मी त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करेल. हे कंपनीचे स्क्रीनशॉट्स आहेत, मी तुम्हाला ट्विटरवरती प्रोव्हाइड करेल. सो ओव्हरऑल मला काय वाटतं की सगळ्या गोष्टींवर टिक होत आहे. जसं की डिमांड क्लिअर आहे, सेल्स वाढत जाणार, कंपनीचा इबिट्टा पण वाढत जाणार आहे, इबिट्टा मार्जिन पण इम्प्रूव्ह होईल, त्यांचं प्रोडक्ट मिक्स पण चांगला आहे आणि नेट प्रॉफिट पण वाढत चालला आहे. सो मला आत्ता ह्या FY जो करंट इयर आहे त्याच्यामध्ये त्यांनी 59% इयरली बेसिसवर ग्रो केलेलं आहे. पण मला नाही वाटत की 59% नेक्स्ट इयर FY27 FY28 पर्यंत करू शकतं. मला वाटतं 25 to 30 ह्या बेसमध्ये मला वाटतंय. बुल केसमध्ये मला वाटतंय की 35 to 40, पण ते रेअर आहे, ते आपण ट्रॅक करू, ते पुढे जाऊन ट्रॅक केलं पाहिजे. हे नाही की आता फक्त डिमांड आहे म्हणून की कंपनी ग्रो होत जाणार. तुम्ही तेवढं ट्रॅक केलं तर तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. एवढंच मला म्हणायचं होतं. थँक्यू.